मित्रांनो, पी-एम किसानचा हप्ता हा 6,000वरून 12,000 करण्यात यावा याबद्दलची मागणी ही सातत्यानं मागच्या 2 वर्षापासून होताना दिसत आहे. मित्रांनो, याबद्दल या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये, या संसदेच्या अधिवेशनामध्ये काही मोठा निर्णय होऊ शकतो याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण बनवलेला होता. पण मित्रांनो, त्याच्यामध्ये निराशा हाती आलेली आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून नेमकं याच्याबद्दलचं प्रश्न विचारला असता नेमकं उत्तर काय आलेलं आहे आणि नेमकं केंद्र सरकार याच्याबद्दल काय विचार करतंय याचं सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कृषी सल्ला GR&D योजना. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि खरी ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो. मित्रांनो, केंद्र सरकारची जी संसदेची जी स्थायी समिती आहे याच्या माध्यमातून देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं होते की शेतकऱ्यांना चा जो पी-एम किसानचा हप्ता आहे हा 6,000वरून 12,000 करण्यात यावा. कारण त्याचे विविध कारणं सांगण्यात आलेले आहे. कारण जे खतं, बियाणं याचे जे भाव आहेत हे मोठे पद्धतीमध्ये त्याची वाढ झालेली आहे. खताच्या भावामध्ये जवळजवळ 3 पट त्याची वृद्धी झालेली आहे आणि याचाच एक अंदाजा घेऊन त्या स्वरूपात शेतकऱ्यांचं उत्पन्न हे मात्र कमी झालेलं आहे. आणि राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, अतिवृष्टी, महापुरामुळं म्हणजे विपरीत हवामानामुळं जे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्याच्यामुळं शेतकरी हा एकदम मेटाकुटीस आलेला आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनाचा जो पी-एम किसानचा हप्ता आहे हा 6,000वरून 12,000 करावा असा अहवालामध्ये सांगण्यात आलेलं होतं. मित्रांनो, तृणमूल काँग्रेसचे खासदार समीरुल इस्लाम यांच्या माध्यमातून पी-एम किसान संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता की पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे जो हप्ता आहे तो वर्षाला 6,000वरून 12,000 तुम्ही करणार आहात का? आणि पी-एम किसानसाठी म्हणजे पी-एम किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी फार्मर ID हा बंधनकारक करण्यात आला आहे का? याबद्दलचं उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी राज्यसभेत विधान केलेलं आहे की याबद्दलचा कोणताही प्रस्ताव किंवा कोणताही विचार हा केंद्र सरकारनं सध्या तरी करत नाही आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या विचारात अद्यापपर्यंत हा कुठलाच मुद्दा जो 6,000वरून 12,000 रुपये हप्ता करण्यासाठी नाही आहे असं उत्तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि फार्मर ID हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. फार्मर ID जर का नसेल तर शेतकऱ्यांना पी-एम किसानचा हप्ता हा बंद केला जाऊ शकतो आणि बंद केला जाईल हे असं उत्तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उठवण्यात आलेला होता आणि तेव्हा देखील केंद्र सरकारनं याच्याकडे पाठ फिरवलेली होती. आणि आता देखील हिवाळी अधिवेशनामध्ये देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून असं स्पष्ट उत्तर देण्यात आलं की 6,000वरून 12,000 रुपये हप्ता करण्याचा कोणताही विचार हे केंद्र सरकार सध्या तरी करत नाही आहे. मित्रांनो, ही होती एक महत्त्वाची माहिती. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.